गाऊनी अभंग असं तोफामेळा म्हणतात. श्रद्धा असली की अशी ही मानस पूजा शक्य होते. आपल्यासारख्या सामान्यांना, ज्यांचा बुद्ध्यांक कमी आहे, म्हणजे संतांपेक्षा कमी आहे, अशा आपल्या सामान्यांना समोर काहीतरी लागतं. सगुण साकार रूप लागतं, प्रचिती लागते. समोर काहीच नाही, किंवा मंदिरात मूर्ती आहे पण तिचं दर्शन घ्यायचं नाही, म्हणजे कोल्हापूरला जायचं पण अंबाबाईचं दर्शन न घेता तसंच पुढे जायचं, हे आपल्यासारख्या सामान्यांना पटत नाही. पण आपल्या संतांना मात्र ते सहज साध्य झालेलं आहे. संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर महाराज तर त्या पांडुरंग तत्वाशी एकरूप झालेले आहेत. आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांनी त्या सगुण साकार किंवा निर्गुण निराकाराची आराधना कशी करावी, यासाठी आपल्याला समजायला सोपा, आचरणात आणायला सोपा असा हरिपाठ माऊलींनी सांगितला. माऊलींच्या हरिपाठात 27 अवस्था आहेत. जणू माऊलींनी साहित्याच्या नभांगणात दिलेली 27 नक्षत्र आहेत. आता सादर करूया ह्याच नभांगणातला, म्हणजे हरिपाठातला पहिला अभंग.
चारी साधलेल्या एका क्षणात या चार गोष्टी कशा मिळतील याचं सुंदर विवेचन माऊलींनी या अभंगात केलं. आता पुन्हा हा मुद्दा येऊन थांबतो तो आपल्या श्रद्धेपाशी. आपली श्रद्धा किती ताकदीची आहे त्यावर हा मुक्ती मिळवणं अवलंबून आहे. भारतामध्ये तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच जणांनी आपण केलंही असेल की किंवा देवळाकडून जाता येता क्षणभर जे आपण थांबतो त्या क्षणभराने मुक्ती मिळणं अपेक्षित आहे का माऊलींना? आणि ह्याच्यावरती एक डॉक्टर संजय उपाध्याय म्हणून सगळं साहित्याचे गाणे अभ्यासक आहेत, त्यांची एक विनोदी चारोळी आहे. तुमची इच्छा असेल तर ऐकतो. हो नाही? देवळापुढून चालत असता चपला काढून रस्त्यावरती, देवळापुढून चालत असता चपला काढून रस्त्यावरती थांबलो मिनिटं दोन, कारण पुन्हा कधीतरी देवळात जाईल तेव्हा देवानं विचारू नये मला आपण कोण. तर हा विनोदाचा भाग सोडूया, पण माऊलींना तो क्षण अपेक्षित आहे, तो श्रद्धेने भरलेला पाहिजे. आजच्या आपल्या रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात माऊली आपल्याला म्हणतात एक क्षण विसावा द्या, स्वतःला फक्त एक क्षण विसरून त्या परमात्म्याचं चिंतन करा. मग कधीतरी ह्या चार ज्या मुक्ती सांगितलेल्या आहेत म्हणजे स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता, असं एक क्षण रोज थांबल्याने कधीतरी आपला प्रवास त्या चार मुक्तीच्या दिशेनं चालू होईल. तर ह्या सगळ्या मुक्ती म्हणजे पुन्हा श्रद्धेचा प्रवास. आणि आपले संत हा प्रवास करून त्या मुक्तीपर्यंत पोहोचले होते. त्यांचं अद्वैत साधलं गेलं होतं त्या परमेश्वराबरोबर, म्हणजे त्याच्यात आणि माझ्यात काहीही अंतर राहिलेलं नाही आणि माझं आणि परमेश्वराचं जीवन एक झालेलं आहे असं ते म्हणायचे. आणि असं झाल्यावर तो परमात्मा चराचरात आहे हे जाणवायचं आणि नुसतं त्याचं अस्तित्व सगळीकडे जाणवायचं नाही, तर ते संतांना विठ्ठल दिसायचे. संत जनावळी पांडुरंग, त्यांना सुद्धा पांडुरंग दिसायचे. ते त्यांना कसे दिसायचे, काय करताना दिसायचे हे ऐकूया त्यांच्या
समचरणाची शोभा रे समचरणाची शोभा रे समचरणाची शोभा संत मंडळी संत मंडळी कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा 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 गजरा होत गजर होत संत मंडळीत संत ज्ञानेश्वर रामया
जिव्हार नाम याचा तो जिव्हार संत भार पंढरीत संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर बोल संत भार पंढरीत ऐशा संता चरण जावे संता चरण जावे संता चरण जावे Once more. Once more. ऐशा संता शरण जावे ऐशा संता शरण जावे संता शरण जावे समचरणांची शोभा. संत जनाबाईंना संतांच्या गोतावळ्यात देव दिसतोय. कधी दिसतोय तर जेव्हा तिचे हे संत लोक
कीर्तन करतायत, त्याच्या नामाचा गजर करण्यात दंग आहेत, तेव्हा तिथे येऊन तो उभा राहिलेला आहे असं संत जनाबाई म्हणतात. आणि हा असा देव दिसायला त्याच्यावर आधी आपली काय हवी? श्रद्धा हवी, आपला दृढ विश्वास हवा. आणि हा असा विश्वास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला स्वतःचं असं मत उघडत नाही. म्हणजे मी, माझं, मला यातला म शिल्लक राहत नाही. आणि अशी मानसिक स्थिती निर्माण करण्याचा सोपा मार्ग म्हणजे न करायचं. म्हणजे मला माझं मन नाही अशी स्थिती निर्माण करायची. न. पण समजा नाही जमलं आपल्याला न करायला, तर अजून एक सोपा मार्ग, ज्ञानी माणसं दिसली की त्यांच्या समोर नमन करायचं. पण समजा त्याच्यातही कमीपणा वाटला तर मग अजून एक मार्ग आहे, आपल्या जवळची व्यक्ती शोधायची आणि तिच्या समोर सरळ वमन करायचं. तुमच्या मनात जे आहे ते सगळं बोलून मोकळं व्हायचं, मन रिकामं करायचं, म्हणजे पुन्हा न. पण समजा तेही नाही जमलं किंवा मी हिच्याकडे काहीतरी बोललो आणि मी उद्या त्याचाच वापर करायचा माझ्या नाही जमलं ते, तर अजून एक सोपा मार्ग आहे, ते म्हणजे आपले कान श्रुतींनी तृप्त करून घ्यायचे. मन एकाग्र करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग. चला मग आपण ही डोळे बंद करून माऊलींचाच कलास्पर्श झालेल्या त्यांच्या पुढच्या अभंगाने आपल्या श्रुती तृप्त करून घेऊया.
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. या लावण्याच्या पुतळ्याला माऊलींनी निळा का बरं म्हटलं असेल? तर आपली जी पंचमहाभूत आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ह्या आकाश तत्व हे सर्वोच्च मानलं गेलेलं आहे. कारण बाकीची ही जी 4 तत्व आहेत, पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे प्रकाश किंवा अग्नी आणि वायू, ही आकाश तत्वाच्या खाली येतात. आकाश तत्वाने या 4ही इतर तत्वांना वेढलेलं आहे. म्हणून अद्वैत साधत असताना ते आकाश तत्वाशी साधलं जातं. मगाशी आपण जी अज्ञेय शक्ती म्हटलं, जिच्यातून सारं विश्व, सारं ब्रह्मांड निर्माण होतं, ती सुद्धा आकाशस्थ आहे. म्हणून भारतीय अध्यात्मामध्ये जे परमेश्वराचं रूप, त्याचा रंग जो सांगितलेला आहे, तो त्या आकाश तत्वाशी निगडीत आहे. म्हणून पंढरपुरीचा लावण्याचा पुतळा माऊलींना निळा दिसतो. त्या माऊलींप्रमाणे या निळ्या सावळ्या तत्वाचे अजून एक लढीवाळ भक्त म्हणजे संत नामदेव महाराज. नामदेव महाराज कीर्तनात दंग झाले किंवा भजनात रंगले की त्यांना साऱ्या जगाचा विसर पडायचा. त्यांची भागवत धर्माची सेवा ती इतकी मोठी आहे
हरिभक्तीचा आणि कवित्व शक्तीचा ध्वज त्यांनी इतक्या तेजाने मिरवला की पार उत्तरेत पंजाबमध्ये ग्रंथ साहिब या शिखांच्या पावन ग्रंथातही नामदेव महाराजांचे अभंग अंतर्भूत आहे. आपला जन्मच मुळी हरिभक्ती करण्यात कीर्तन करण्यात झालाय हे सांगण्यासाठी नामदेव महाराज म्हणतात,
साहित्यात अवघं विठ्ठल तत्व भरून राहिलेलं आहे. आणि ह्याच सगुण साकार निर्गुण निराकाराला सावयाला विठ्ठलाला पाहण्यासाठी भेटण्यासाठी दर आषाढी कार्तिकीला वारकऱ्यांचा आनंद मेळा चंद्रभागेच्या वाळवंटाच्या दिशेनं चालत असतो. ही वारी म्हणजे नुसता एक प्रवास नाही, तर तो शेकडो वर्षांची शिस्त आणि मानवी भावनांचा जिवंत श्वास आहे. असं म्हणतात की वारी केली की पुण्य पदरात पडतं, पण मग ती दरवर्षी का करायची? कारण दर वेळेला नव्यानं आत्मप्रकाशाच्या वाटा शोधायच्या आणि ते पण आपल्या सोबत चालणाऱ्यांना जनसामान्यांना सहभागी करून घे. वारकऱ्यांचं जाण्याचं ठिकाण निश्चित असतं, ते म्हणजे चंद्रभागेचं वाळवंट. आता वाळवंटच का? कारण इथं आपल्या कर्माची पावलं उमटत नाहीत असं ते निर्विकल्प ठिकाण. या वारकऱ्यांच्या हातात पताका असतात, गळ्यात वीणा, हातात टाळ आणि त्यांना लय देणारा मृदुंग ही पांडुरंग स्वरूप वाद्य घेऊन वारकरी जेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटात येऊन पोचतात तेव्हा ते संपूर्ण वाळवंट विद्युतच्या गजराने आणि हरिनामाच्या झेंड्याने रंगून जातं. कसं ते ऐकूया. कुंडली करले श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. या विठूचा गजर हरिनामाचा निकालो, विठूचा गजर हरिनामाचा निकालो, विठूचा गजर हरिनामाचा निकालो.
आपण आज जे अभंग ऐकतोय ह्या अभंग रचना म्हणजे त्या प्रत्येक संतांनी त्या परमात्म्याशी केलेला संवाद आहे, बोलणं आहे, विठ्ठलाबरोबर झालेलं त्यांचं कम्युनिकेशन आहे. आणि हे बोलणं वेगवेगळ्या भावनेतून झालेलं आहे. कधी त्याचं कौतुक केलेलं आहे, कधी भांडण केलेलं आहे, कधी उपरोधी बोलणंही आहे, तर कधी त्याला धमकी सुद्धा दिलेली आहे. ह्या संवादांमधून, ह्या रचनांमधून आपल्याला त्यांच्या नात्यातली सहजता दिसते. जी सहजता एक आई आणि तिचं मूल ह्यांच्या संवादामध्ये किंवा ह्यांच्या नात्यामध्ये असते. आणि संतांनी साधलेला हा त्याच्याशी संवाद जो आहे तो डायरेक्ट आहे. म्हणजे आई म्हटलं की आपण कोणाकोणातून जात नाही, काय वाटत असेल तर आधी आईला फोन करून सांगतो आणि इतकी सहजता असते आपल्या तिच्याशी बोलण्यात की एखाद्याचं गॉसिप सुद्धा आपण तिच्याशी मनमोकळेपणाने करू शकतो. किंवा एखादी तिच्याकडे वस्तू मागायची असेल तर हट्ट करून मागू शकतो. तर अशी ही संतांची आणि परमेश्वरांची ही त्याच्याशी झालेली हॉटलाईन कम्युनिकेशन आहे. तर आजचा हा जो अभंग आहे तो आपण आपले एक मित्र ज्यांना नुकताच मातृवियोग सहन करावा लागला आणि ज्यांनी काही तिकीटं स्पॉन्सर केली होती आपल्या शोची, त्यांच्यासाठी आपण हा डेडिकेट करतोय. तर ह्या आउटलाईन थ्रू तिचं लेकरू किंवा तो भक्त त्या माऊलीला काय सांगतोय, तर मी आत्ता संकटात आहे, माझे प्रयत्न करून झाले, मला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाहीये, त्याच्यामुळे नचकोणी मजत राहता, झणी धावा आता पांडुरंगा.
शिकला होता त्याच्या बाबांकडे. आणि त्याचा हा आवडता अभंग हा त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी गायला मिळतो. हा खूप सुंदर योगायोग आहे. तसा हा त्याचा आवडता अभंग आहे. तसेच तुमचेही काही आवडते अभंग असतील, गाणी असतील, पण अख्ख्या महाराष्ट्राचा म्हणून एक आवडता अभंग आहे. आणि त्याचे रचनाकार सुद्धा ज्यांनी महाराष्ट्राला पसा बुडून साहित्य धन दिलं आणि महाराष्ट्र शारदेचा मंडप मान भरतून नाचून गाऊन जागता ठेवला, ते म्हणजे आपले लाडके गदिमा. अगदी बरोबर. ज्ञानियाचा वा तुकयाचा तोच माझा अंश आहे, माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे, असं गदिमा असं म्हणत गदिमा वैष्णव धर्माची पताका मोठ्या अभिमानाने लिहायचे. गदिमांची काव्य ही आपण नुसती वाचली ना तरी मनाला एक खूप छान प्रसन्नता मिळते. आणि मग त्यांच्या या काव्यांना जर बाबूजींच्या सुरांची आणि स्वरांची झालर मिळाली तर मग ही गीतं आपल्या अंतर्मनाचा ठाव घेतात. ऐकूया असंच एक अंतर्मनाचा ठाव घेणारा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका पंढरीचा
ब्रेक घेऊया. चहासाठी 2 लाईन लावा म्हणजे पटापट चहा देता येईल आणि 20 मिनिटात परत भेटूया.